रंगीत नजाऱ्याची रंगीन दुनिया, रंगीत दुनियेची रंगीन जादू. नजारे निराळे सितारे तराने, अदाए तूफानी दिल हुए बेकाबू. अनोखे दीवाने अंदाज प्यारे, त्यांच्या कामाची जादू नावाची जादू. बघूयात यांच्या या हुकमी टेक्यांची दुसरी बाजू. दुसरी बाजू, दुसरी बाजू, दुसरी बाजू. नमस्कार मित्रमंडळींनो, नमस्कार. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरती दुसरी बाजू या कार्यक्रमामध्ये नेहमीप्रमाणेच तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मी विक्रम गोखले. मित्रांनो, खूपदा असं होतं की आपल्या आसपास खूप जवळ अशी माणसं असतात आणि ती नेमकी कशी असतात, ती काय आहेत, किती मोठी आहेत, कशी आहेत, याबद्दल आपल्याला काही कल्पना नसते. असंच काहीसं आजचे जे पाहुणे आहेत त्यांच्या बाबतीत झालेलं आहे. अनेक वर्ष या गृहस्थाला मी ओळखतो. माझ्या आसपास तो अवतीभोवती फिरलेला आहे, पण तो जो काही आहे तो एवढा आहे हे मला आजपर्यंत माहीत नव्हतं. पण अशा या माणसाची ओळख आपल्या सगळ्यांना झाली पाहिजे, कारण तो अधूनमधून कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये हा तुमच्यासमोर आमच्यासमोर येत असतो. आणि मंगेश पाडगावकर या व्यक्तिमत्वाने ह्या माणसाच्या काव्याला दाद दिलेली आहे. अशा माणसाला आज आपण इथे पाहुणा म्हणून बोलवलेलं आहे. त्यांचं नाव प्रकाश राणे. प्रकाश राणे हे मी जाणीवपूर्वक आधीच सांगतोय, कारण यांच्या नावाभोवती चेहऱ्याभोवती कुठेही प्रसिद्धीचं वलय नाही. त्यामुळे तुम्ही यांना पाहिलेलं असण्याची शक्यता नाही, किंवा पाहिलं असलं तरी लक्षात असण्याची शक्यता नाही, म्हणून सांगतो आहे. तर आपण आधी त्यांच्याबद्दलची चित्रफीत पाहूया. कमलाकर सोनटक्के यांच्या कमर्शियल नाटकामधून प्रकाशनं आपलं पाऊल नाट्यसृष्टीत रोवलं. लहानपणापासूनच प्रकाशला वाचनाची आणि लिखाणाची फार आवड. लग्नानंतर जवळपास 25 वर्ष प्रकाश इंटेरियरच्या व्यवसायाकडे वळला, पण त्यात काही त्याचं मन रमेना. अखेर 2005 साली लेखन अभिनयाकडे स्वतःला झोकून द्यायचं प्रकाशनं ठरवलं. सुरुवातीचा काही काळ प्रकाशनं पत्रकारिता केली. कवी मनाच्या प्रकाशनं याच काळात अनेक कविता लिहिल्या. त्याचे कथासंग्रह आणि काव्यसंग्रह प्रकाशित झाले. लेखक कवी म्हणून महाराष्ट्राला प्रकाशची एक नवी ओळख झाली. त्यानंतर प्रकाशनं चित्रपट मालिकांसाठी कथा पटकथा लिहिल्या, तसंच गाणी देखील लिहिली. अभिनय देखील करायला सुरुवात केली. सह्याद्री वाहिनीची संघर्ष मिलनाचा ही पूर्ण मालिका प्रकाशनं लिहून अभिनय देखील केला. पाहूया आपल्या या गुणी आणि लाडक्या अभिनेत्याची दुसरी बाजू. तर मित्रांनो, स्वागत करूया कविवर्य, लेखक, संवाद लेखक, अभिनेता प्रकाश राणे. प्रकाश, वेलकम. वेलकम. आमचा कार्यक्रम बघितलास का कधी? 2 एपिसोड बघितले होते सर. पाहिले होते? म्हणजे तुला कल्पना आहे. इथे बस. गप्पा गोष्टी करायच्या. जरूर सर, दिलखुलासपणे. जरूर. पण आता मी तुझ्याबद्दल यांना ओळख करून दिली आहे की तू कवी आहेस, आणि ही ओळख मी नाही करून दिलेली, ही सर्वमान्य असे आपले मंगेश पाडगावकर यांनी तुझ्या पुस्तकाला प्रस्तावना दिलेली आहे, पहिल्याच काव्यसंग्रहाला. त्यामुळे मी कोण तुझी ओळख करून देणार. पण तरीही
तू कवी म्हणून काय आहेस या संदर्भातली तुझी जी शून्यावरची कविता आहे तिथून आपण सुरुवात करूया. ती कविता तू म्हणून दाखव, मग पुढच्या प्रवासाला निघू आपण. जरूर सर, जरूर सर. पहाटेचं एक काव्य आहे. कवी कंटाळून बसलेला आहे समुद्रकिनारी आणि तो पहाट होण्याची वाट बघतोय. त्याला निशा म्हणजे रात्रीचा राग आलेला आहे की तू एकदाच जा म्हणून. त्यावर लिहिलेले काव्य. कधी काढणार तू पायातील तिमिराचे चाळ, कधी काढणार तू पायातील तिमिराचे चाळ, क्षितिजावर रेंगाळते बघ केव्हाची सकाळ. हे निशा काल तू होऊन बदनाम वेशा, हे निशा काल तू होऊन बदनाम वेशा, तारका माळल्यास मोगरीच्या कळ्या जशा. तिन्ही सांजेचा लालिमा ओढलास गाली, तिन्ही सांजेचा लालिमा ओढलास गाली, का कुंकू भरकटलेले भव्य तुझे भाळ, क्षितिजावर रेंगाळते बघ केव्हाची सकाळ. पदर तुझा उडून आकाशगंगा झाला, पदर तुझा उडून आकाशगंगा झाला, सिंहकटीवर शोभते नवग्रहांची मेखला. अनावृत्त सुबक तू आणि केश कुंतला, गळ्यातून तुटली तुझ्या एक बगळ्यांची माळ, क्षितिजावर रेंगाळते बघ केव्हाची सकाळ. रातराणीचा गजरा तुझा आता कोमेजला, रातराणीचा गजरा तुझा आता कोमेजला, मंद सुगंधाला त्याच्या आता दर्पही आला. इतक्यातच धावत येईल ती रविबाला, इतक्यातच धावत येईल ती रविबाला, बदनाम तू तिला सामोरे जायचे टाळ, क्षितिजावर रेंगाळते बघ केव्हाची सकाळ. वा वा प्रकाश, वा. प्रकाश, काव्याकडे तू कसा वळलास हे आता ओघाने येईलच. त्यापूर्वी जरा प्रेक्षकांना हे कळू दे की तुझं बालपण, तुझ्यावरचे जे संस्कार आहेत, मग ते साहित्याचे संस्कार असोत, भाषेचे असोत, उच्चारांचे असोत, विचारांचे असोत, याबद्दल तू तुझ्या अगदी लहानपणापासूनच्या आठवणीतून सगळं हे उलगडून आम्हाला सांगायचं, ज्याच्यामध्ये तुझा जन्म कुठे झाला, आईवडील, आणि मग तू याच्यामध्ये म्हणजे लेखनामध्ये किंवा अभिनयामध्ये कुठे कोणाला गुरु मानतोस वगैरे. तसं हळूहळू हळूहळू तुला पाहिजे तेवढा वेळ घेऊन बोल. मी आता तेवढंच बोलणार फक्त. जरूर सर. सर, जन्म म्हणजे माझा काय असा टिळकांसारखा चिखलगावी झाला वगैरे का, सामान्य कुटुंबात जन्माला आलो मी. आई वडील, वडील नोकरीला, एक मोठी बहीण आणि एक लहान भाऊ, असं 5 जणांचं आमचं कुटुंब. वडील एका फिलिप्स मॉरिस नावाच्या कंपनीत, फॉरेनच्या कंपनीत अकाउंट्स ऑफिसर होते, पण तरी मिडल क्लास फॅमिलीतले जन्म. मूळचं गाव आमचा गोवा, मातृभाषा कोकणी माझी, पण जन्म इथेच. आणि सर, मुंबईतल्या एका चांगल्या शाळेत मी दाखल झालो, पार्ले टिळक विद्यालय. त्यामुळे बरेचसे संस्कार हे शाळेने घडवलेत. आणि पार्ल्याचं कसं होतं सर की पोरगं एकदा त्या परांजपे बालमंदिरात टाकलं की ते पार्ले कॉलेजमधनं ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडणार. त्यात बघायचं, कारण शिक्षकच सगळी काळजी घ्यायची. आणि संस्कार पार्लेटेकचे अतिशय. तर संस्कार किंवा जे काही मी शिकलो किंवा जे काय आता करू शकतो त्यात माझ्या शिक्षकांचा सगळ्यात मोठा वाटा आहे आणि शाळेचा. भावंड तुझी? सर, मोठी बहीण माझी आम्ही सगळे पार्लेटेकनी पार्ला कॉलेजची. मोठी बहीण एका एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन एसिक याच्या डेप्युटी डायरेक्टरच्या लेवलला आता गेल्या वर्षी रिटायर झाली, मोठ्या पदाला गेली. तिचाही म्हणजे मला घडवलं आहे, त्याच्यात बहिणीचा हात आहे. कारण ती माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी आणि तिला वाचनाचं खूप न. सर, मी स्वामी 5वीत असताना वाचली. माझी जन्मठेप 6वीत, काही कळलं नाही मला, पण मी वाचली. आणि ती पुस्तकं आणायची, मग ते मी वाचायचो. रस्त्यात किती वेळा मी सायकलवर आपडलं, कारण त्या वेताळ तेही वाचत, म्हणजे जे मिळालं चणे घेतले की त्याचा कागदही मी वाचायचो. त्यामुळे वाचनाची नाद लागली. हल्ली साहेब ते कमी झालेलं आहे, नेट आल्यामुळे म्हणा, व्हॉट्सअपमुळे म्हणा, वाचन हल्ली कमी झालं. पण त्यावेळेचं त्या पुंजी म्हणण्यापेक्षा नाहीसंच झालेलं आहे. वाचन आणि लेखन हे नाहीसं होईल का अशी भीती वाटायला लागली. अगदी सर, अगदी बरोबर आहे. तुझं किती झालं शिक्षण ते जरा आम्हाला? सर, शिक्षणाचं पॉलिटेक्निकमधनं मी SSC झालो. आमच्या वेळेला 11वी मॅट्रिक होतं. त्यानंतर मी सायन्सला गेलो आणि काही अडचणीमुळे मी इंटर सायन्सनंतर मी मॉर्निंग कॉलेज करून आर्ट्सला गेलो आणि मग आर्ट्सला ग्रॅज्युएट झालो. पण तिथे थांबलो नाही मी सर. त्यानंतर मी त्यावेळेला क्रॅश कोर्स होता बिझनेस मॅनेजमेंटचा, तो मी केला. एका बँकेने माझं टेक्निकल क्वालिफिकेशन नाही म्हणून हॉटेलचं लोन रिजेक्ट केलं होतं.
पुढे ते हॉटेल झालं नाही, पण साहेब मी 2 वर्षांनी करस्पॉन्डन्सचं हॉटेल मॅनेजमेंट केलं. त्यानंतर इंटिरियर डिझायनिंग केलं, ट्रॅव्हल अँड टुरिझमचा डिप्लोमा केला. अरे वा. मग तू एकदम ह्या सगळ्यातून कविता केव्हा करायला लागलास आणि कविता करता करता सिनेमाचे स्क्रिप्ट्स, नाटकाची स्क्रिप्ट्स कशी लिहायला लागलास आणि कामही करायला लागलास केव्हापासून? सर काही चांगली माणसं मिळाले, जे नदीत जो उंडका वाहत जातो ना त्याला कधी कधी दिशा मिळते, तो अडकत नाही. तर बराचसा नशिबाचा भाग आहे, चांगल्या लोकांचा भाग आहे. आमच्या वेळेला सर शाळेचं एक मासिक नाही, कारण पार्ले टिळकना सगळे कलागुण असे जोपासायचे. ते एक प्रत्येक वर्गाचं एक वार्षिक मासिक निघायचं, तर त्याच्यात तुम्हाला लिहायला लागायचं. तर कर्मधर्म आपटेबाईत माझ्या क्लास टीचर होत्या आणि त्यांनी म्हटलं, ए टिवल्या काहीतरी कविता कर रे. म्हटलं होय मला कविता, आणि त्यांनी मला सांगितलं इंग्लिशमध्ये कर. म्हटलं नाही होय. आणि आमच्या त्या मॅगझिनमध्ये कविता नव्हती म्हणून मग, आणि आमची सहल तेव्हा गेली. सर शब्द बघा, शाळेचा आहे म्हणजे आम्ही ट्रिप नाही, आम्ही सहल म्हणतो. तर ती घारापुरी गेली होती म्हणून मी टचोडून डबा कांदा लिंबू सुरी झाली होती सर्व तयारी, कारण जाणार होतो घारापुरी, ही जी मी ओढत आता गीतकारापर्यंत आलो. मग त्यातही शाळेचाच सहभाग आहे आणि आपटेबाईंचा सहभाग आहे. याच्यामध्ये म्हणजे साहित्य शक्ती किंवा साहित्य विचार किंवा काव्य विचार मनात येण्यापाठीमागे गुरुजन जे शाळेतले होते त्यांच्यापैकी कोणाचा सहभाग होता की फक्त बहिणीचा का आईचा, वडिलांचा? सर आई, आम्ही गोमंतकाच्या मातीतल्या असल्यामुळे 5वीत मला कान धरून आईने पटवर्धन संगीत विद्यालयात टाकलं. तिथे मी तबला शिकलो. त्यानंतर व्यास संगीत विद्यालयामध्ये गाणं आणि पेटी शिकलो. हे आईने दिलेलं गुण. त्यामुळे होतं काय सर, हल्ली मी गाणी लिहितो ना ती मीटरमध्ये आपोआप येतात. एक म्हणजे सहस्रबुद्धे सरांचं वृत्त आणि घरचं तालाचं ज्ञान. आणि गाणं माझं म्हणजे वैशाली सामंतने सांगितलेलं किस्सा आहे अनिल मोहिलनं. प्रकाश राणेंचं गाणं आहे ना, मी 6ला येते, त्यांचं मीटरमध्ये असतं. हे माझ्यासाठी कॉम्प्लिमेंट होती चांगली अशी. तर एखाद्या गाण्याचे पहिल्या 2 ओळी ध्रुपदापर्यंतच्या कुठलंही एखादं गाणं जे तू मी वाऱ्यावरची नार, मी वाऱ्यावरची नार, कोण कशी वरणार मजला, कोण कशी वरणार, असं एका वारांगणेचं आत्मवृत्त होतं. आणि ते सुंदर मीटरमध्ये, आणि वैशालीने खूप सुंदर म्हटलेलं. अनिल मोहिलेंची चालत. आणि बरेच जणांचं सर पार्ला हे ना, म्हणजे जसं पुण्याला आपण सांस्कृतिक राजधानी म्हणतो, तसं पार्ला हे कला विद्येचं मुंबईतलं पुणं हे पार्ला आहे. हो करेक्ट. आणि त्यात विक्रम गोखले आहेत, त्याच्यात सतीश दुभाषी आहेत, त्याच्यात पुलं, म्हणजे पुलं माझं दैवच आहे. मी पुलंचं साहित्य कोळून प्यालेलं. आणि माझ्या लेखनातही आता ती कुठे ना कुठे आपण छाप म्हणतो, लोक चोरलं म्हणतात, पण आहे. आता माझे गुरु आहेत, मला आवडतात, त्यामुळे कुठे ना कुठे तो भाग येतो. तर नुसते शिक्षक नाहीत, घरचे लोक, मित्रमंडळी. आणि पार्ल्याचं तेव्हाचं जे पार्ला होतं म्हणजे 72 सालचं वगैरे, तेव्हा ती घरं होती, आम्ही शेतातनं वगैरे जायचो. आणि दिसलं नाही की माझ्या बहिणीला विचार काय का धाकटा कुठे आहे. आणि पार्ल्यातले सगळे लोक पहिल्या नावाने हाक मारतात. तिथे राणे असं नसतं, प्रकाश दिसला नाही आज. त्यामुळे ह्या सगळ्यांचाच सहभाग आहे. आणि लग्नानंतर अर्थात बायकोचा. नाटकाकडे तू कसा वळलास या प्रश्नाच्या उत्तराच्या आधी आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत प्रकाश. मित्रहो, एक छोटीशी विश्रांतीनंतर पुन्हा आपण ताबडतोब भेटतो आहोत प्रकाश राणे या कविवर्यांची बातचीत करण्याकरता. कुठेही जाऊ नका, बघत रहा दुसरी बाजू. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रकाश, कमलाकर सोनटक्केकडे हो सर, कशी काय भेट कशी झाली, कोणी घेऊन गेला, काय झालं? पण त्याच्या आधीतला एक खाजगीतला किस्सा आहे तो सर. पार्ले टिळक पार्ला कॉलेजला आल्यानंतर सर पेटी वाजवायला शिकत होतो मी. अविनाश प्रभावळकर तुम्ही ओळखता, तो माझा हार्मोनियमचा गुरु. सर कालिदास ट्रॉफीचं पहिलं जेव्हा आम्ही अवॉर्ड मारलं तेव्हा मला एकच गाणं वाजवता येतं, ते अविनाश प्रभावळकरनी शिकवलेलं. आणि ती रिहर्सल करत होतं. कोणीतरी सांगितलं की एकांकिका स्पर्धेचं सिलेक्शन चालू आहे, चौधरी रमेश चौधरी आलेले रमेश. हां. आणि तर मी म्हटलं आपण पण जाऊन बघूया. आणि मी गेलो आणि सांगितलं की मी काय केलेलं नाही काम, पण मला इच्छा आहे. तर मला सर एक तारवाल्याचं काम मिळालं आणि तर मी ते केलं. नंतर वार्षिकोत्सवात मला एक इन्व्हेस्टमेंट एकांकिकेमध्ये काम मिळालं.
पुढच्या वर्षी सर दाणादाण आम्ही एकांकी केली आपले विजय, तेही पारले आहेत परत विजय तेंडुलकर, आणि त्या मला अभिनयाचं दुसरं पारितोषिक इंटर कॉलेजला मिळालं. तिथे मला कळलं की आपल्याला कामही करता येतं. त्यानंतर गोमंतक मराठा समाज यांच्या 3 वर्ष त्यांचा वार्षिकोत्सव, 3 वर्ष कॉन्झिक्युटिव्ह मला अभिनयाचं पहिलं पारितोषिक मिळालं. तिसऱ्या वर्षी तिथे दत्ता भट्ट, त्यांना तेही पार्लेकर आणि कमलाकर सोनटक्के होते, आणि त्यांनी मला व्यावसायिक नाटकात घेतलं. पिकलं पान हिरवं रान, रारम बोराडेंचं नाटक होतं. त्यात इनिशियली सदाशिव अमरापूरकर माझे वडील होते, मग ते महाजनांनी केलं. आप्पा म्हणजे दत्ता भट्ट माझे आजोबा होते. कमलाकर सोनटक्के त्यातल्या त्या घरच्या गड्याचं, इरसाल गड्याचं काम करायचं. चंद्रलेखाबाई होत्या. सर ढोपरावर मारलेलं आहे मला कमलाकर सोनटक्के, 1.5 पायावर उभा राहिलो म्हणून. आणि आप्पा म्हणायचो, मी चर्च हॉलला रिहर्सल असताना मी म्हटलं, आप्पा नटसम्राटचा डायलॉग म्हणून दाखवा ना. सर 5 बोटं वाजवली होती का अडकन. नटसम्राटला डायलॉग म्हणतोस? शिरोडकरांनी संवाद लिहिले तुम्हाला. आणि मग ह्यांच्या तालमीत शिकत गेलो. सर त्या सगळ्याच्या तुमचंही काम मी बघायचो. तुमचे जे एक विशिष्ट डायलॉग डिलिव्हरीची आहे की पॉज म्हणजे नेत्यासारखी, ती खूप आवडीची, पण ती जमत नाही सर आम्हाला. कमलाकरकडे तू लीड रोल केलास, आणि कमलाकरकडे तुला घेऊन कोण गेलं पण? नाही सर, त्या ह्याला ते जज होते. अच्छा. मला 3ऱ्या अंकात ते भेटले. बरं बरं. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की आमचं उद्या वाचन आहे ग्वालियर टँकला, तिथे आहे म्हणून. सर पहिल्या वाचनाला मला कागदावरचे अक्षर, चंद्रलेखाबाई, दत्ता भट, सुहास भालेकर पण होते तेव्हा, आणि एवढी सर मला खरोखर सर अक्षर दिसत नव्हतं कागदावरचं. पण जिद्द होती. कमलाकरकडून काय काय मिळालं शिकायला? सर सोनटक्के साहेबांकडनं ब्रीदिंगचा कंट्रोल मला कळला की तो श्वास किती रोखायचा. मला ते सांगायचे, गाडी जशी आपण चालवतो, वळण दिसेल तितकाच एक्सलेटर देतो, तसा श्वास आपल्याला पुरवता आला पाहिजे. तो जो पूर्णविराम आहे तोही उच्चारातनं दिसला पाहिजे, म्हणजे ते फेडआउटसारखं होता कामा नये वाक्यासाठी. हे त्यांनी खूप चांगलं शिकवलं. पुलंचे आणि तुझे संबंध भाईंचे? म्हणजे मंगला आता परत मेवणी असल्यामुळे सुधीर भटांचं जे फुलराणी परत भक्ती त्यांनी केलं होतं, तेव्हा भाईंचा बाईट हवा होता. तर सुधीर भटही माझा मित्र चांगला, म्हणाल चल तुला भाईंना भेटायचं होतं ना, चल पुण्याला. मग सुधीर भट, मंगला आणि आम्ही गेलो. म्हणजे ह्या 2-3 लोकांमुळे तुला वाचनाची आवड लागली. कमलाकरमुळे तुला सायन्स ऑफ ब्रेथ समजायला लागलं. शाळेमध्ये किंवा नंतर आंतरनाट्य स्पर्धा याच्यामध्ये तुला कोण भेटलं अभिनयाच्या संदर्भामध्ये? सर म्हणजे नामची नसे नाहीत, म्हणजे माझं असं एक यशस्वी कलाकार असतो आणि एक चांगला कलाकार असतो. तर मला चांगले कलाकार भेटले, नंतर यशस्वी मला व्यावसायिक ह्याच्यावर यायला लागलो. सर तुमच्यावर पण मी काम केलेलं आहे. साहेबमध्ये मी कमिशनरचं काम केलं. तेव्हा सर मी ऑब्झर्व करत राहायचो लांबून की कसं बोलतात का, कारण माझ्याकडे असं कुठे तांत्रिक शिक्षण नव्हतं. हां, की जे काय मिळेल ते गोळा करायचं आणि त्यांनी आपल्या ह्याच्यात ते वापरायचं. तर तुम्हालाही खूप ऑब्झर्व केलं, पण तिथपर्यंत नाही पोचू शकणार. लग्नाचा तुझा कधी योग कसा काय जुळून आला? मजेशीर आहे सर. सांग ना. एक सुटीचा दिवस होता, म्हणजे तो पारसी न्यू इयर वगैरे असतात, काही कंपन्या चालू असतात तसं. आणि ह्या बायकोचा म्हणजे रॉंग नंबर लागला, आणि तर तिने माझ्याशी बोलली आणि मग मीही बोललो. मला या आवाज आवडला, आवाजावरनं बरी वाटली. आणि सर 3 महिन्यात लग्न केलं मी. बरं. आणि आज 35 वर्ष टेकलं. वा. तर माझ्या 25व्या लग्नाच्या वाढदिवसाला, म्हणजे आम्ही लग्न असं रजिस्टर केलं होतं, त्यामुळे सोहळा वगैरे उत्तम सोहळा वगैरे नव्हता. तर 25 वर्ष झाल्यावर मात्र मित्रांनी सांगितलं पार्टी दे. मी ग्रँड पार्टी दिली, जेवण वगैरे. सगळे म्हणाले, अरे तुझी कविता नसेल तर मजा नाही. तर माझी बायको लांब उभी होती. मी कोकणी म्हटलं, बाई लाय गो किती म्हणतं म्हणून. तर ती म्हणाली, हाय उले उले. तर मी एक तिथेच चारोळी केली सर. ऐकव ना. कॉलेजमध्ये असताना तुझ्या कपाळावरनं सरकलेली टिकली मी सहज म्हणून कपाळावर टेकली, आणि गंमतबाज 25 वर्ष टिकली. बायको तुझी ज्योती, येस, ती तुझ्याबद्दल काय म्हणते ते ऐकायचं आहे का सर? असं करूया, आधी शमिकाचं घेऊया. शमिका काय म्हणते बघू. हळूहळू कडू औषध द्या. पप्पा म्हणजे
बेस्ट फ्रेंड आहे. आणि कधीच मी पप्पांना पप्पांसारखं नाही, नेहमी फ्रेंडसारखंच. आय कॅन टेल हिम एव्हरीथिंग. म्हणजे मी काहीही सांगू शकते. माझे फ्रेंड्स घरी येतात, माझ्या सगळ्या फ्रेंड्सना तो आवडतो. पप्पानी मला, ही इज बीन माय कॉन्स्टंट ड्रायव्हर. म्हणजे शाळेत सोडणं आणणं सगळं. आणि मुलींनी फक्त म्हणायचं की पप्पा हे हवं आहे किंवा पप्पा हे कर, आणि पप्पा करणार. सो या, ही इज बीन अ व्हेरी गुड डॅड. मग ही MBA जेव्हा करत होते, पप्पानी मला न आवडलेली गाडी स्वतःसाठी घेतलेली. आणि मग मी पप्पांना म्हटलं की नाही पप्पा, मला नाही आवडली ही गाडी तू घेतलेली. सो ही सेड की ठीक आहे, तू चांगले मार्क आण आणि तुझी गाडी तुला मिळेल. आणि अजूनही मला आठवतं की माझा रिझल्ट आला आणि बेरली 1 महिन्याच्या आत पप्पानी माझ्यासाठी स्कॉडा रॅपिड घेतलेली. सो इट वॉज द बिगेस्ट अँड द बेस्ट गिफ्ट पप्पा मला देऊ शकत होते. पप्पांना मी एवढंच सांगेन दॅट खूप तो आजकाल शूटिंगमध्ये दिवस रात्र खूप हेक्टिक जात असतात. बट ईट वेल, टेक केअर, एक्सरसाइज, डोंट ड्रिंक टू मच, अँड आय लव्ह यू. प्रकाश लहान असताना त्यातच म्हणतात ना, पाळण्यात मुलाचे पाय दिसतात. तर त्याचे हे गुण लहानपणीच दिसत होते. त्याला खेळण्यात कधीच रस नव्हता. काहीतरी टिवल्याबाल्या करायच्या किंवा नकला करायच्या, ही त्याला मोठी आवड. कोणी जरी आमची एखादी मोलकरीण झालेली तर ती कशी बोलून गेली ते सांगायचा तो. आणि ते कधी शाळेत गेला तरी पण तो मला ते दाखवायचा. मला कौतुक वाटायचं. आणि एक सांगते मी तुम्हाला, त्याचे स्पष्ट बोल नव्हते, तो बोबडा बोलायचा. माझ्या आयुष्यातला आनंद आहे हा. का माझा मुलगा मोठा होऊन त्याचं पेपरला नाव येतं. इतकंच काय का पुण्यनगरी ह्याच्यात त्याचे लेख यायचे आणि ते मी वाचायला. आजही ते मी गोळा करून ठेवलेले सर, आणि कधी कधी उघडून वाचते. तर हे जे काय हल्ली वाचन लेखन चाललं आहे, हे असंच राहावं आणि आरोग्य मिळते चांगलं. हेच माझे आशीर्वाद आहेत. प्रकाशची मला संसारात मदत खूपच झाली आणि माझ्या करिअरसाठी सुद्धा ती खूप इम्पॉर्टंट राहिली. कारण माझ्या नोकरीला अंधेरी ते वाशीपर्यंत जाणं आणि ट्रॅव्हलिंग आणि 8 तासाचा जॉब, ह्याच्यामध्ये प्रकाशनी स्वतःचं ऑफिस असताना पार्ल्यामध्ये ते ऑफिस त्यांनी आपल्या घरात शिफ्ट केलं, जेणेकरून माझ्या मुलीवरती, म्हणजे आमच्या मुलीवरती त्याचं लक्ष राहील आणि सगळ्याच गोष्टी साध्य होतील. त्यामुळे माझ्या मुलीला कधी क्रॅशमध्ये राहायला लागलं नाही. ही वॉज ऑलवेज ऑपरेटिंग फ्रॉम होम. सो इट वॉज हेल्पफुल फॉर द फॅमिली अँड फॉर माय करिअर ॲट द सेम टाईम. खूप संपूर्ण दिवस अव्याहत लिहित राहतात. संपूर्ण सकाळपासून रात्रीपर्यंत, मध्यरात्री त्यांना कधी कधी कविता स्फुरते, मग ते लिहायला लागतात. आणि आता त्या लिहिण्यामुळे त्याला स्पॉन्डिलायसिसचा त्रास सुरू झाला. मागच्या वर्षी त्याचं एक ऑपरेशन झालं. ते इतकं सिरियस प्रकारचं होतं की मला असं वाटलं होतं की त्यानंतर त्याचं लिखाण बंद होईल, म्हणजे त्यांनी ते कोणाकडून तरी लिहून घ्यावं. तर ते तसं न होता तो स्वतःच लिहितो आणि तो संपूर्ण दिवस आणि रात्र लिहित असतो. प्रकृती त्याला काही काही वेळेला साथ देत नाही, मान दुखते वगैरे, तर त्यावेळेला त्यांनी लिहिणं थोडंसं कमी करायला पाहिजे. ऑल द व्हेरी बेस्ट टू हिज करिअर. त्याला खूप 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 यश मिळावं हीच एक सदिच्छा. गुड. सुटलो सर. तू आता हे सगळं झाल्यानंतर एकदम एखाद्याचं घर कसं सजवावं या भानगडीमध्ये कसा काय पडलास? पिकलं पान हिरवणला सर मला 40 रुपये नाईट होती. इथे दूरदर्शनला सर आम्ही 50 रुपयाचा आकाशानंद, ते आकाशदीप वगैरे असायचं. आणि कोकणी येत असल्यामुळे मुकुंद नाईचा एक कार्यक्रम असायचा, तोही बी करायचा. ते कोकणीला मला 60 रुपये मिळायचे, कारण कोकणी कलाकार नाही मिळायचे. आणि ह्याला 40 रुपये, ते पण 6 महिन्याने टेलिकास्ट. 500-600 रुपये सर इन्कम व्हायचं. तर बायकोचं असं होतं की सुटसुटीत कुठेतरी नोकरी कर आणि ठोस इन्कम घरात आण, असा तिचा माफक विचार. मग मी इकडे तिकडे उड्या तिकडे मारून असं बघितलं आणि इंटिरियरचं काम चालू केलं सर. कारण मला वाटत होतं की माझ्याकडे कल्पकता आहे आणि मी करू शकतो.
तर 25 वर्ष मी दुबई, मस्कत इथे काम केलं. लार्सन अँड टुब्रोचा मी 16 ते 17 वर्ष कॉन्ट्रॅक्टर होतो. 25 वर्ष केल्यावर बायकोला सांगितलं, म्हटलं तुझं मी ऐकलं होतं नाटक करू नकोस म्हणून, आता मला परत जाऊन. आम्ही संध्याकाळी पूजा घातली होती 25 वर्ष. म्हणाली यस बंद का. सर दुसऱ्या दिवशी मी शटर खाली आणलं. आपल्या मातोश्रीचं जे मागचं बिल्डिंग आहे तुम्ही राहता त्याच्या मागे माझं ऑफिस आहे, टाळलं. आणि मग अवघाची संसारामध्ये आता करतोस काय मग त्या जागेमध्ये? भाड्यानं दिले सर. अच्छा. म्हणजे 2, एक अंधेरीला इंटिरियरचं ऑफिस आहे सर. आकृती इंटिरियर्स प्रायव्हेट लिमिटेड अशी माझी. त्यामुळे सुधीर भटाची तुझी ओळख हो झाली का? करेक्ट सर. अशोक खांडेचं काम आलं होतं आणि अशोक खांडे हा फार माझ्या जवळचा मित्र. माझ्या मुलीलाही मुलगी हुशार म्हणून. त्याचं माहीमचं घर करायला आलं तर सुधीर म्हणाले ये रे बाबा हा जीव काढतो म्हणून. तू ही 25 वर्ष इंटिरियरची केलीस, पुन्हा तू 2005 मध्ये इकडे आलास. सर ते पॅशन आतमध्ये दडलेलं होतंच ना. आणि ह्याच्यात सर म्हणजे आपले कर्वे वगैरेने जे स्त्रीला शिक्षण वगैरे केलं, त्यामुळे माझी बायको शिकून एका मल्टीनॅशनलमध्ये, आजही ती एका जर्मन कंपनीमध्ये मॅनेजर आहे. त्यामुळे माझं आर्थिक स्थैर्य एक असं होतं. म्हणून मग मी इंटिरियरचा म्हणजे 5-7 वर्ष तर खूप स्ट्रगल केलं मी. म्हणजे पदरते पैसे द्या वगैरे, असं लॉस झालेलं आहे वगैरे. पण त्यानंतर सर मी बाळासाहेब ठाकरेंची सगळ्या बँका मी केल्या. इव्हन सेनाभाऊंची बँक मी केलेली, तिथे बाळासाहेबांनी मला सत्कार केला आहे सर्टिफिकेट देऊन. त्यानंतर व्हिडिओकॉन प्लाझा मुंबईतल्या सगळ्या मी केलेल्या आहेत. टाइम्स ऑफ इंडियाचं ऑफिस मी केलेलं, मोठी मोठी कामं, 35 लाख 40 लाख अशी त्यावेळेची कामं केलेली आहेत. नॅचरोपॅथी सेंटर केलं मी मस्कतला. अच्छा. हां. पण सर तुम्ही जे नोकरीमध्ये काय तुमचं पॅशन तुम्ही टाकून म्हणजे यू आर प्लेइंग इन अ सेफ एरिया. येस. पण त्यामुळे तुमचं जे रिवॉर्ड तुमचे आहेत तेही लिमिटेड होतात. हो. यानंतर पुन्हा एकदा काव्याकडे यायचं आहे. कथासंग्रह किंवा जे काही केलेलं आहेस तू, त्याच्या आधी एक छोटीशी पुन्हा एकदा विश्रांती घेतो. आता आपण मैत्रिणींनो, एक अतिशय वेगळ्या पिंडाचा हा प्राणी समोर बसलेला आहे. आमचा पार्ल्यातलाच आहे. आम्ही राहतो त्या रोडमध्ये राहणार आहे. त्याच्याकडे एवढे गुण आहेत हे मला आत्तापर्यंत कधीच माहीत नव्हतं. याच्याशी आपण गप्पा गोष्टी करूया, पण एक छोटीशी विश्रांती घेऊन नंतर लवकरच येतो. कुठेही जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजू. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत दुसरी बाजूमध्ये. तर प्रकाश, हे सगळं झालं इंटिरियर डेकोरेशन प्रथम, नंतर तू पुन्हा कलेकडे आलास, आता एकदम पत्रकारितेकडे वळलास. हे काय आता? तो म्हणजे असं नशिबाने मी सांगितलं ना की तो ओंडका वाद त्याला चांगली लोक मिळतात. आपल्याकडे साहेब ते व्हीएम जोगचा पुलाचं काम अडलं होतं बहार थिएटर बरेच वर्ष. म्हणजे आपल्या बहार थिएटरच्या इथला जो हायवेचा ब्रिज होता, फ्लायओव्हर ब्रिज, तो बरेच वर्ष अडला होता. बर. आणि आम्हाला, मी तिकडेच राहायचो, त्यामुळे मला खूप त्रास. कॅप्टन विनायक गोरेच्या नावाने असलेला ब्रिज. करेक्ट. तर त्याचं काम बरंच रखडलं होतं आणि त्याचा खूप त्रास व्हायचा, ती धूळ आणि ते ट्रॅफिक जाम. तर खेडकर साहेब म्हणून एक मोठे पत्रकार आहेत, ते आता माझी सहेलीचे संपादक आहेत. तर त्यानं म्हटलं मला ना लोकमानसमध्ये एक पत्र लिहायचं आहे. तर म्हणाले कशाबद्दल? म्हटलं हा ब्रिजचा घोळ घालून ठेवला आहे. तर म्हणाले लिहीन. तर एका रात्रीनं अचानक ते सगळं सजवलं, म्हणजे झाडं आली, पडदे लागले. तर कोणतरी येणार आहे येणार. तर मी पहिलं पत्र लिहिलं, म्हणे येणार आहे येणार आहे. आणि ते पत्र ते म्हणाले तुला हवं तेवढं लिही म्हणून. तर मी ते लिहिलं. आता तो मूळचा खंदा पत्रकार, त्यांना वाचनात काहीतरी कळलंच. मला म्हटलं अजून काय तुला अडचण आहे? म्हटलं मला तृतीयपंथींची अडचण आहे सिग्नल. म्हणाले लिही. असे करून 7 पत्र त्यांनी माझ्याकडे घेतली. एक दिवशी संध्याकाळी म्हणाले घरी आहे आणि म्हणाले हे संजीव साबळे, महाराष्ट्र टाइम्सचे संपादक. बर बर. आणि म्हणाले हा तुमचा स्तंभलेख. सर मला कळत नव्हतं काय होतं म्हणून. म्हणाले वेड्या तुला लिहायला सांगितले 2.5 पानं, आता हा सांगेल. आणि माझं पहिलं सदर सुरू झालं महाराष्ट्र टाइम्सला, SMS सहज म्हणून सुचलं. आणि बऱ्याच विषयांना मी त्यात हात घातलं. आणि माझी धडधड अशी होती की वर मंगळवारी माझं सदर आणि त्याच्या खाली सर नवलकर साहेबांचं सदर. अच्छा. तर मला सारखी भीती होती की म्हटलं म्हणजे हे विक्रम गोखले साहेबांसमोर मी इंटरव्ह्यू देण्यासारखं आहे सर. पण मला संजीव साबळेंनी सांगितलं तुझी ही पत्र येतात, बंद करू नकोस. नंतर मग बाळासाहेबांना मी साहेब तुम्ही तरी अपुरे पडला तसं एक सदर मी लिहिलं. म्हणजे प्रेमाने बाळासाहेबांनी काढलेलं चिमटा होता असा.
तर संजीव सावळे म्हणाला कॉन्ट्रोवर्शियल नाही लिहायचं, आणि तिथे माझं मठाचं जवळजवळ 1.5 वर्षांनी सदर बंद झालं. त्यानंतर पुण्यनगरीला मी ठरवलं, आणि तेव्हा मला ना घाई होती सर की आपल्याला मोठं व्हायचं आहे पटकन. तर आपल्या लेखणीत किती ताकद आहे आपण कोणाविषयी लिहितो ते जास्त महत्त्वाचं. म्हणून मी तसा परत पुलं गुरु म्हणून तसा मी असं एक सदर चालू केलं मी. आणि त्याच्यात मग मी काय करतो, मोठ्या लोकांची हा कार्यक्रमाचंच रूप हम मराठे वगैरे लिहायचं, तसं अदर साईड ऑफ पर्सनॅलिटी असं चालू केलं. मग त्यात भरत जाधवचं भरत बेट, अशोक सरांचं भमद्या खाटक्याची गोष्ट, सुरांनी अनिलजीना मोहिले, मंगेश पडगावकरांचं पहिलं प्रेम प्रकरण, त्यात पहिली भावलेली मुलगी मला त्यांनी त्यात सांगितलं. अशी खूप सदरं साहेब लिहिलं, आणि ते जवळजवळ 2.5-3 वर्ष रविवारी हाफ पेज माझं सदर चालायचं. त्याचं काही पुस्तक वगैरे केलं आहे का? त्यानंतर साहेब माझे त्यातल्या निवडक लेखांचं नवचैतन्य प्रकाशनने 55 लेखांचं एक पुस्तक प्रकाशित केलं, लेख आलेख म्हणून. बरं. त्यांनीच माझं शून्य हे काव्यसंग्रह पण. सर शून्य या काव्यसंग्रहावरनं परत पार्लेटिक आठवतं सर. आता काव्यसंग्रह छापायचं म्हटल्यावर प्रस्तावना पाहिजे, म्हणजे वेस्टर्न चांगलं लागतं त्याप्रमाणे म्हणाले कोणाची घेऊन, म्हटलं मला ना मंगेश पडगावकरावर, म्हटलं ट्राय करा. तर ते बाड घेऊन मी गेलो. तर त्यांनी आले चष्मा करून मला म्हणाले अच्छा कविता करतोस असा पहिलाच लगावून दिलं. आणि म्हटलं सर माझी अशी इच्छा आहे. म्हणाले मी प्रस्तावना लिहिणं बंद केलं आहे. सर हाडाचा कवी कसा असतो बघा, मला म्हणाले नाही होणार माझ्याकडनं, आता वय झालं आहे माझं, आणि माझ्याच कविता लिहिताना मी दमतो, तर मी प्रस्तावना नाही लिहिणार. मी म्हटलं माझी एकच इच्छा आहे की निदान तुम्ही एक कविता वाचा. म्हणाले ठेव, प्रस्तावना काय मी लिहिणार नाही. आणि मी सायानून परत घरी आलो. 4 वाजता फोन आला, घरी ये. मला काय कळेना असं. मी गेलो आणि मला म्हणाले फार सुंदर लिहितोस पण मूर्ख आहेस. म्हटलं काय झालं सर? अरे किती शुद्ध लेखनाच्या चुका. मला म्हणाल ते करेक्ट करून आण, मग मी परत वाचेन आणि प्रस्तावना. जर परत घेऊन आलो, परत शुद्ध लेखनाच्या चुका करेक्ट केला. मग त्या माणसाला ऱ्हस्वदीर्घाच्या चुका पण नाही चालत सर. आणि मग त्यांनी ही प्रस्तावना लिहिली. खूपच छान आहे प्रस्तावना. कथासंग्रह आणि कुणाचं तरी म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचं आत्मचरित्र, शब्दांकन, हे कसं काय जुळलंस? त्या ह्याच्यामध्ये म्हणजे मला हे खरंच जाणून घ्यायचं आहे की प्रकाश मला लिहिता नाही येत, माझा हात दुखतो किंवा फोड येतो किंवा मी आपलं नुसतं बोलत जाईन, त्याचं शब्दांकन कर असं मी म्हटलं तर काय नेमकी प्रोसिजर काय होते लेखकात शब्दांकन करणाऱ्याचे, हे मला जाणून घ्यायचं. तसा लेखक म्हणून मी सर बेरके आहे की जेव्हा इंटरव्ह्यू आपण म्हणतो ना तेव्हा त्या मोजक्या गोष्टीत सेलिब्रिटी असतात त्या सांगतात, त्यांची ती स्टिरियोटाईप वाक्य ठरलेली असतात. आणि मला एक्सप्लोअर करायचा थोडीशी कला होती. तर कांचन अधिकारींकडनं बऱ्याच गोष्टी मी एक्सप्लोअर करून त्या माझ्या तसा मी असा मी मध्ये लिहिलं. आणि त्यांना बऱ्याच मोठ्या लोकांना सांगितलं अहो तुम्ही आम्हाला हा किस्सा नाही सांगितला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ह्या माणसाने आपल्याकडनं, कांचन अधिकारी आधीच्या घरपुरे परत पाहिजे. तर मग त्यांनी एक दिवशी मला फोन केला की मला ना आत्मचरित्र लिहायचं आणि शब्दांकन तू करावंस अशी माझी इच्छा आहे. मग मी पहिल्यांदा खेडकर साहेबांना फोन केला, शब्दांकन काय असतं. मग त्यांनी समजावून सांगितलं. आणि मग मी पण ते सांग ना नेमकं. तर ते सर मी ते सांगतो मी कांचनजींना म्हटलं की तुम्ही ठरवू नका काय बोलायचं, तुम्ही माझ्याकडे काम दिलं ना. तर आम्ही 520 तास रेकॉर्ड केले मी त्यांचे. रोज 6ला त्या बोलवायचं, मी म्हणजे ओघवतो बोलत जा किस्से सांगतोय. आणि मग त्यातनं काय लिहायचं, कसं लिहायचं आणि किती लिहायचं हे मी पहिला कच्चा ड्राफ्ट केला. आणि मग त्यांना ते खूप आवडलं. म्हणजे मग मी ते वाचन चांगल्यामुळे कांचन अधिकारीचा पहिला मी प्रयत्न केला असेल ते ययातीसारखं लिहिलं. ययातीमध्ये कधी ययाती बोलते, कधी शर्मिष्ठा, कधी देवयानी. तसं कधी आई म्हणून कांचन बोलते, कधी मुलगी म्हणून बोलते, कधी बायको म्हणून बोलते, कधी दिग्दर्शिका म्हणून बोलते. असे वेगळे वेगळे चॅप्टर आणि परत त्याची सांगड आहे. हा एक लेखनाचा प्रकार झाला, तो हाताळलास. पत्रकारिता झाली, त्याच्या आधी काव्य रचना झाली. पण काव्य रचना किंवा कविता रचणं आणि एकदम सिनेमातलं गाणं लिहिणं, ह्या दोन थोड्या वेगळ्या गोष्टी आहेत असं मी समजतो. मी काही लेखक नाही आहे, तरी मला असं वाटतं की कविता निर्मिती आणि मनोरंजनासाठी असलेलं प्रसारमाध्यम सिनेमा, त्याचं गाणं लिहिणं, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. खरं आहे. हे कसं काय जमवलंस? तर पहिल्यांदा ना आपले हे रविकिरण मंडळाचे जे कवी होते, मोठे कवी उच्चभ्रू,
ते सोडून उरलेल्या कवींना ना अवहेलनाच पदरी आली. म्हणजे कवीचं व्यंगचित्र म्हणजे खुंट असलेली दाढी, शबनम थैली आणि तो भणंग फिरतोय असंच एक चित्र होतं. आणि कवीला मात्र सतत कोणीतरी आपली कविता ऐकावी. म्हणजे मला म्हणजे रमेश पवारांचं असं एक स्फुटकाव्य होतं, कविता तुम्ही का विता म्हणून. तर मी लोकांना असं बसवतं, झाली प्रसवली कविता की ऐका, खूप इच्छा असते ना ऐकावी, कोणी दाद द्यावी. तर लोक म्हणायचे चालू झाले बुवा, चालू झाले, चला आपण बाहेर जाऊन या. आणि त्याच गाण्यांचं नंतर सर गाणं व्हायला लागलं, चांगली रक्कम मिळायला लागली, नावं. तर माझी आता 100च्या वरती गाणी रेकॉर्ड आहेत. आणि भारतात असा कुठलाही गायक नाही की ज्यांनी माझं गाणं गायलं नाही. सुरेश वाडकर, शंकर महादेवन, सोनू निगम, शान, वैशाली सामंत सगळ्यांनी माझी गाणी गायलीत. आता उद्या सर श्रेया घोषाल राहिली, ते उद्या माझं रेकॉर्डिंग आहे. श्रेया घोषाल गाणं करते, जावेद अली गातोय, अवधूत गुप्ते गातोय. नाही अच्छा, तुम्ही विचारलेला प्रश्न. हां, तो त्यातला फरक असा साहेब, एक मोकळ्या कॅनव्हासवर तुम्हाला निसर्ग चित्र काढा असं म्हटल्यावर कवी जसा फराटे मारू शकतो, त्याला बंद, तो सूर्यास्तही दाखवू शकतो, सूर्य. पण गाण्याला काय असतं, दिग्दर्शक सांगतो अभी बारिश होके गई है आणि हिरोईन हिरमुसलेली आहे आणि हिरो तिला बनवायचा प्रयत्न करतोय. आपल्याला कविता सुचते आणि आपलं पहिली ओळ असते मोठी 17 अक्षरांची, आणि मग आपल्याला संगीतकार मीटर देतो ते 8च अक्षरांचं असतं. म्हणजे ती मोडीत काढायला लागते कल्पना. ह्या म्हणजे बंदिस्त कविता म्हणजे गाणं. अच्छा. आणि नेमका तुम्हाला चॉईस नाही, तुमचा चॉईस दुसरा ठरवतो, त्यांच्या भावना तुम्ही शब्दांकित करायच्या असतात. भावना म्हणण्यापेक्षा तो जो ताल आहे, तोल आहे, रिदम, म्हणजे मीटर. शाळेतलं सर म्हणजे कशासाठी, पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी, ही जी गेयता कवितेची असते हे कवी ठरवतो, पण गाण्यामध्ये म्युझिक डायरेक्टर ठरवतो. तारक मेहताच्याकडे कसा काय वळलास? एक दिवशी रात्री असा अचानक फोन आला की त्यांना कोल्हापुरी सणसणीत बोलणारा कोणतरी मनुष्य, कारण त्याच्या ते फिएटची काच तुटते म्हणून, आणि त्यांचा कोणतरी आर्टिस्ट कट झाला. तर अंशुमाला पाटीलने माझं नाव दिलं. तर 4 वेळा विचारलं की तारक मेहतामध्ये जरा त्यांचं हे असल्यामुळे करतील ना व्यवस्थित वगैरे. तर मी गेलो दुसऱ्या दिवशी, ते कोल्हापुरी ड्रेसने, कोल्हापुरी लहजा घेऊन एक सीन होता तो मी केला, आणि असित मोदींना वगैरे काम आवडलं. मग माझा साहेब ट्रॅकच सुरू झाला. तर भिडेंच्या काकांचा माझा रेग्युलर, कालही मी तारक मेहताचं शूटिंग करून आलो. माझं कंटिन्युअसली सुरू असतं. मला वाटतं उलटा चष्मा. सर मी ना लेखन आहे माझं पॅशन आहे, त्यामुळे जर का हे डेली सोपचं जे छापखाना आहे तो मला सर जमत नाही, कारण मी त्यात अडकलो. सह्याद्रीची मी 52 एपिसोडची मालिका, ती पण पेंटलजींची केली आत्ता, संघर्ष मिलनाचं. म्हणजे माझं लिखाण सर खुंटून जातं, त्यामुळे मी ते कॅमिओ कॅरेक्टर असतात 2-2, 3-3 ती करतो. सिनेमातून काम केलंस आणि त्याचं लेखनही केलंस, जरा सांगशील का कोणत्या कोणत्या सिनेमात नट म्हणून, अभिनेता म्हणून काम केलंस आणि त्याचबरोबर त्या सिनेमांचं लेखनही केलंस? लेखन हे स्क्रीन प्ले म्हणतो, मराठी माणसं इंग्लिशमध्ये बोलताना स्क्रीन प्ले वगैरे असं म्हणतात, पटकथा. आणि तर तू पटकथा लिहित होतास की संवाद लिहित होतास की एकूणच कथा, ज्याला नुसती म्हणतात की ही माझी कथा, ह्याच्यावरती कोणी पटकथा तयार करा आणि संवाद लिहिणाऱ्याने संवाद लिहा, असं होतं? काय नेमकं तू सिनेमाचं लेखन म्हणजे काय करत होतास? सर स्क्रीन प्ले लोक, आता तुम्ही पटकथा हा शब्द बोला, हा किती स्पष्ट आहे बघा. लोक पटकथा म्हणतात म्हणून ते कदाचित लोक आपल्याकडे भारतात पण म्हणतात. हो सर, भारतात म्हणत नाही. फार त्रास होतो याचा. मलाही होतो. तर माझ्या पुस्तकाची प्रस्तावना रोहिणी निनाव्याने लिहिली. हो, ती पण चांगली आहे. आणि तिच्यावर नाव असलेली रोहिणी निनावे असं एक आर्टिकल लिहिलं होतं. आणि तेव्हा तिने मला सांगितलं की तुला ना संवादशैली चांगली जमते. तर म्हटलं नाही, मला नाही असं वाटत. ते म्हणाले नाही, डेफिनेटली तुला संवाद खूप छान लिहिता येत आहेत आणि छोटे छोटे आणि चांगले संवाद. तर म्हटलं येत असेल. आणि मग माझ्या लहान मुलीला भूतांच्या गोष्टी ऐकायची होती. तर रात्री सर मी एक तिला भूताची गोष्ट, आणि सकाळी मला वाटलं की ही खूप चांगली स्टोरी आहे म्हणून, आणि मी ती स्टोरी लिहिली, रजिस्टर केली. कांचनने तो सिनेमा घेतला, 22 जून असं त्याचं नाव. आणि त्यानंतर संजय मालवणकर, तोही पार्ल्याचा, त्यांनी मला सांगितलं की हे 11,000 ठेव, मी हा सिनेमा घेतला.
आणि मला म्हणाला तर पटकथा लिही. सर मला काहीच माहीत नव्हतं पटकथा. मग मी म्हटलं बरं लिहितो म्हणून. आणि मग नेट हा आता मोठा गुरु आहे. मग त्याच्यात आर्ट ऑफ स्क्रीन प्ले रायटिंग असं एक चांगलं अप्रतिम पुस्तक आहे ते. तर त्यातनं मी पटकथा लिहिली. आणि संजय मालवणकरनी मला आपल्या त्या कॅसल हॉटेलमध्ये म्हणाले जे कॉन्फिडन्स मारली पाहिजे, सगळं तू सांगायचं मग मी काय करायचं म्हणून. त्यांचे स्क्रीन प्ले सर तसे असतात ना. मग मी कांचनला सांगितलं तुझ्या झालेल्या चित्रपटांचे मला पटकथा वाचायला दे. आणि त्या वाचून मी पटकथा लिहायला शिकलो. मग संवादाचं सर असं झालं की कोण बोलणार आहेत, विक्रम गोखले आहेत. मग आपल्याला त्यांचा एक बाज सर लक्षात असतो की कसं धीर गंभीर बोलतील. तर भरत जाधवचे डायलॉग सर विजय चव्हाणला देऊन उपयोग नाही. तर मग संवाद मात्र मी असं कास्टिंग झाल्यावर लिहितो. म्हणजे बरंचसं सुरू. सह्याद्रीची जी संघर्ष मिलनाचा ही 52 भागांची सिरियल, ह्याच्यात तुझा जो काही सहभाग होता त्याविषयी आपण बोलणार आहोत. पण त्याच्यापूर्वी पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती. मित्रांनो, विविध वाटा चोखाळून तपासून पुन्हा जागेवर येणारा असा हा एक आपला मित्र आहे. गप्पा गोष्टी चालू आहेत प्रकाशशी. कुठेही जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजू. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. प्रकाश, दूरदर्शन केंद्राकरता म्हणून संघर्ष नावाची जी सिरियल होती 52 भागांची, त्याच्यामध्ये तुझा जो काही सहभाग होता त्याबद्दल थोडक्यात सांग मला. तर मी मराठीचे सागर आर्टशी मी सिरियल करत होतो. सागर आर्ट का सागर पिक्चर? सागर पिक्चर, सागर फिल्म, सागर पिक्चर्स. हां, मृत्युंजय कर्ण म्हणून. त्यात मी अधिरथ करायचो. आणि 6 महिने मी बडोद्याला होतो. तर तिथे ज्युनियर आर्टिस्टनं जी दासीचं काम करायची म्हणजे ती कोर्टाची कारकून होती. बर. तर तिने मला हुंडाबळीच्या किस्से संध्याकाळी गप्पा सांगायची. इतक्या जीवघेण्या कथा होत्या त्या आणि सगळ्या सत्यकथा. तर तिने तेव्हा त्यात माझं कलम सांगितलं 498 म्हणून. आणि पेंटलजीनं मी हा विषय सांगितला. त्यांनी त्यावेळेला संयोगाने दूरदर्शनचं हे येत होतं. आणि मुकेश शर्मानं पण तो सब्जेक्ट आवडला आणि ती सिरियल सुरू झाली. फक्त मुकेश शर्माने सांगितलं 498 हे नाव देऊ नका, कारण त्यात मग ते वकील म्हणणार हे चुकीचं आहे आणि ते चुकीचं आहे असं म्हणून त्याचं संघर्ष मिलनाचं असं नाव आम्ही लिहिलं. तर पेंटलजी त्याचे डायरेक्टर. त्याच्यातली कथा, पटकथा, संवाद आणि शीर्षकगीत वैशालीने गायलेलं आहे आणि सुंदर शीर्षकगीत आहे. आणि ते लिहिलंयस तूच? हो, अभिनय पण माझा आहे त्यात. शीर्षकगीत जे आहे ते आठवतंय का? स्वर्गामधून बांधून येती गाठी दोन जीवांच्या, का मग चाले मिलनासाठी संघर्ष मिलनाचा. तू बऱ्याच सिरियल्समधूनही कामं केली आहेस. सिरियल्समध्ये काम करणं, सिनेमात काम करणं याबद्दल आणि थिएटरमध्ये काम करणं यामध्ये अभिनयच द्यायचा आहे, त्यात तुझी काही स्वतःची काही मतप्रणाली तयार झाली आहे का? हो सर. हां, ती काय आहे? तर नाटक म्हणजे रिटेक नसलेला सिनेमा. त्यामुळे तुम्ही त्यात जी इन्व्हॉल्वमेंट त्यांची येते त्यात ती आता सर तुम्ही यू हॅव टू बी व्हेरी अलर्ट, ऑन युअर टोज. आणि आत्ताचं जे आहे असं आम्ही आपले धावत पळत 9चा कॉल टाईम म्हटल्यावर 9:30ला पोहोचतो. मग तो मनुष्य चाय लेंगे, ब्रेकफास्ट लेंगे, तो लगेच मेकअपला बसतो आणि मग तो एडी येऊन आपल्याला सांग सुने आपका कॅरेक्टर ऐसा आहे, दोपहर को 2 बजे आएगा. सर ह्यातनं अभिनय नाही येत ना सर. मग तुमच्या वेळेला जे चालायचं की विजयाबाई सुद्धा अशा त्या 1 तास आधी मूडमध्ये जातात वगैरे. तुझा बाप्पा मोरया हा अगदी सुपरहिट झाला ना अल्बम? हो, पण सर त्यातनं मला खूप त्रास झाला. असा सांगताना मी पटकन बोलून गेलो. आपण म्हणजे त्याचं बाप्पा मोरया आणि सप्तरंग गणेश वंदनाचे असं आहे ते. तर अनिल मोहिलेंनी हे केलं. मी भाई म्हणायचो त्यांना. तर घरी मला मीटर वगैरे मी त्यांच्याकडनं शिकलो. सर सांगताना मी सांगितलं गणपतीची 7 गाणी करूया, पण एकदंत, गजानन, गणपती ह्याच्या पलीकडे काय 7 गाणी देणार काय? वेगळे पण तर आलं पाहिजे की नाही, की प्रत्येकात ते गणपती, गणेशा, अमुक. तर मला म्हणाले एक काम कर, आपण 7 प्रकार देऊया. तर आमिना साहेब त्यात गणपतीची लावणी दिलेली आहे, गणपतीची बालगीत दिलेलं आहे, क्लासिकल गाणं ते वैशालीने म्हटलं आहे, साधना सरगमने सुगम संगीत त्यातलं म्हटलं आहे, नंतर भूपाळी दिलेली आहे मी त्यात गणपती, आणि कव्वाली दिलेली गणपती. तुझमे ईश्वर तुझमे अल्लाह अशी त्याची सुरुवात होते सर. अच्छा. आणि कोळी गीत पण आहे त्यात. गुड.
आणि खूप म्हणजे पण मग तुला त्रास काय झाला? सो मला कळलं की कवीने वैचारिक असा त्रास. विचार न करता गाणी लिहायला इतका त्रास झाला की 7 गणेश म्हणजे जे लोक मोरोपंत वगैरे दिग्गज होते की जे असं वेगळं लिहू शकत, मला 7 गाणी लिहिताना तोंडाला फेस आला साहेब. हे तुला कसं काय सुचलं? हे लालू तुझ्या आणि राया तुम्ही हो, नुसतीच तो राखी फिरताय. सावंतचा भाऊ आहे, राकेश सावंत म्हणून. हो तो माझ्या घरी येऊन म्हणाला, दादा बजेट कम आहे, अगदी पायगुन आहे." वगैरे वगैरे पुढचं काय बोलायचं वगैरे वगैरे. तर मला म्हणाल, मी असं असं लालू तुझ्या टिंब 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 म्हटलं. मला सब्जेक्ट आवडला, तर ती द्व्यर्थी गाणी सगळी हवी होती. अच्छा. तर ती मी लिहिली. दादा कोंडके हा. पद्धतीने. बरं. आणि तोही खूप हिट झाला अल्बम. पण त्यातली गमत, आपल्या उत्तरा केळकरनी त्यातलं एक गाणं गायलं. त्यांनी मला, अरे मंगलाचा हे न रे तू, नातेवाईक असली गाणी लिहितोस. हो. नाही नाही तर त्यानंतर मी ठरवलं की असलं असलं नाही नाही चूक होते कधी कधी. हे सगळं करत असताना सुरुवातीला मित्रच का होईना किंवा आसपासचे लोक ज्यांच्याशी तुझा संपर्क आहे, थोडे टिंगलीच्या दृष्टीने तुझ्याबद्दल चर्चा पाठीमागे तू वळलास की करत होते वगैरे. पण काय त्यांचं म्हणणं काय असायचं? एक काय होतं की जोपर्यंत तुम्ही कोणापेक्षा मोठे होत नाही ना, नाही, तुम्ही जोपर्यंत यशाच्या पायरीवरती उभे राहत नाही तोपर्यंत हेच. करेक्ट बोलला. सर आता तुमच्या लेवलला आहेत ना, नुसतं ॲप्रिसिएशन असतं, रिस्पेक्ट असतं. आमच्या लेवलला ना 80% जेलसी असते स्ट्रगलर्सची. तुमच्याकडे साहेब मानानेच बघतात ना सगळे. आमच्याकडे काय होतं, अरे याला काय येतंय, ही जी टिंगल टवाळी असते ती. आणि मित्र साहेब, जेव्हा माझं सदरचे 100 सदर माझी झाली ना, त्या पार्ल्या त्या माझ्या सगळ्या मित्रांनी 2-2, 3-3 मला 35,000चं पेन दिलं. हे प्रेम करणारे असे लोक पण आहेत, आणि मागून असं बॅकबायटिंग करणारे सुद्धा. पण त्याच्या मागे ना अपयश दडलेलं असतं कुठेतरी. सर आता तुम्ही कोणाला, आता माझ्यासारखा छोटा मनुष्य असलं तरी तुम्ही कौतुकानेच बोलणार ना, कारण तुम्ही शिखरावरच. नाही तसं नाही, माझ्यापुरतं बोलतो. बर प्रकाश, मला नेहमीच हे लक्षात आलेलं आहे की समोर जे रूप दिसतंय ना, त्या रूपावरती जाणं आणि काहीतरी विचार ठरवणं हे चुकीचं आहे. या रूपाच्या पाठीमागे एक दुसरं अंतर्यामीचं जे असतं, अंतरंग जो असतो, तो अंतरंग जर तुम्हाला समजला तर तुम्हाला त्या माणसाचं बाह्यरूप जे आहे ना, ते तुम्ही ताबडतोब बाजूला करता. मी असं कित्येक लोक पाहिलेले आहेत की ज्यांच्याबद्दल काय करणार हा की बाई, पण जेव्हा ऐकतो आपण त्यांना तेव्हा कळतं की माणसं किती मोठी असतात. खरं. आणि त्याच्यामध्ये माझ्यासारखे मनुष्यसुद्धा किती अतिशय खुजा असतो, अतिशय छोटा बुटका असतो. नाही सर, मी थोडंसं इंटरप्ट करू, म्हणजे प्रेक्षकांना मला एक गोष्ट सांगायची. प्रेक्षक, आत्ता ना मी मेकअप करून बसलो होतं, सरांची आणि माझी चर्चा होती. सर आतमध्ये आले आणि म्हणाले, किती मेकअप केला आहेस? आणि सरांनी हातात पफ घेऊन माझा मेकअप कमी केला, मी पाहायला हात लावला. सर हे मोठेपण त्याचा एका फार वयोवृद्ध अशा एका सुसंस्कृत नटवर्यांनी, मी जेव्हा 17-18 वर्षाचा होतो तेव्हा त्यांनी सांगितलं की टू मेकअप इज अ वर्ब, टू सिट, टू गो, टू वॉक, तसं टू मेकअप म्हणजे काय, तुमच्यामध्ये कॅरेक्टरला जे आवश्यक आहे त्या आवश्यकतेपेक्षा जर अधिक असेल तर ते कमी करा. बरोबर सर. आणि हेच तुम्ही मगाशी सांगितलं. आणि जे कमी असेल तेवढंच वाढा. करेक्ट. असा मेकअपचा अर्थ आहे. आणि याच्यावरती मी वाचन केलेलं, आणि माझं स्वतःचं जे मेकअपचं टेक्निक आहे ते सगळ्या इंडस्ट्रीला माहिती आहे. नाटक आणि चित्रपट याबद्दल तुझं प्रसार माध्यम किंवा माध्यम म्हणून काही स्वतंत्र मत आहे का? म्हणजे मला विचारलंच ते मी म्हणेन की नाटक हे शब्दांचं माध्यम आहे. अगदी योग्य. तर सिनेमा हे दृश्य स्वरूपाचं माध्यम आहे. एका ठिकाणी कमीत कमी शब्द, दुसऱ्या ठिकाणी शब्द आवश्यक तेवढेच, पण शब्दांशिवाय गत्यंतर नाही, ते नाटक. अगदी बरोबर सर. सर तुम्हीच सांगितलं सर. फक्त मला लक्षात कसं आलं सर, मी ऑल इंडिया रेडिओचा पण आर्टिस्ट आहे, तर ते आम्हाला तिथे श्रुतिका करायला लागतात.
तर मला लियाकत अली जेव्हा होते तेव्हा मला त्यांनी सांगितलं की नाटक किंवा सिनेमामध्ये नायक उठला आणि वडिलांपर्यंत गेला हे दिसतं, आकाशवाणीला ते दिसत नाही. तर मला अशी माणसं म्हणाली मग तू काय करणार. मग त्यांनी मला बसवलं की कसं करायचं असतं, कसा पॉज असतो तो जाण्याचा. तिथे काय आपण माईक समजणार नाही. बर, पुढे आता तू काय करायचं, या वयात पुढे काय करायचं ठरवलंस का आता जे आहे तेच? नाही सर, हे नाही, हे म्हणजे मी काय इतक्या मोठ्या पातळीला नाही आहे, पण मी ठेणगी तर बनवू शकतो. हे जे आत्ताच साहेब माझी एक नवीन कादंबरी येईल, छापायला गेली, त्याचं नाव वांझोटा. बर, हे वांझोटे पण मला आलेलं आहे, कारण लेखक म्हणून जिथेही चॅनलला गेलं फिमेल ओरिएंटेड कहाणी आहे कोई. अरे ठीक आहे, म्हणजे हे द्यायला पाहिजे, पण सगळ्या आणि बरं त्यातली फिमेल ओरिएंटेड कहाणी म्हणजे त्याची खलनायिका सुद्धा बाईच असते. आणि इतकं ते ऐकून ऐकून शेवटी मी टेलरिंग तुम्ही टेलरिंग कराल का? हां, तर ते कुठेतरी बदलून आता ही वांझोटा कादंबरी म्हणजे जॅकी श्रॉफने सुद्धा ती वाचली आणि मला म्हणाले ह्याच्यावर खूप चांगला सिनेमा करूया. अनफॉर्च्युनेटली ते म्हणाले ते ओमपुरी हे काम करतील म्हणून. पुरी साहेब आता नाही आहेत आपल्यात. तर म्हणजे माणसावर असं लादलेलं वांझोटे पण असतं ना. पुरुष काय नाकारताय का? आणि पुरुषा माझं साहेब एक ओळ 2 ओळी असतील तर एक ओळ मोठी करायला तुम्ही ते वाढवा, दुसरी कापू नका. बरोबर. पुरुषाला कमी दाखवून बाई कशी मोठी होणार? तर हे जे चाललेलं आहे ह्याच्यात माझा आक्षेप आहे अगदी त्याला की काय असं. आणि त्यांनी काही बाई एम्पॉवरमेंट आहे का, वुमन एम्पॉवरमेंट? हे शक्यच नाही सर. प्रकाश, आता तुझी शून्य नावाची जी कविता आहे, ज्या नावाने तू कथा संग्रहच केलेला आहेस, त्या संग्रहातली शून्य ही जी तुझी कविता आहे, ऐकू सर. ही ऐकवायचीस आणि आपला आजची ही छानदार मुलाखत आपली चाललेली आहे ती आपण संपवूया. पण ती शून्य नावाची कविता मला तू ऐकव. शून्य म्हणजे शून्य ही कविता मला माझ्यामध्ये ती फार अर्थपूर्ण कविता आहे. मला असं न्यूनत्व जेव्हा आलं ना तेव्हा मी असं स्वतःला झुगारून उठलो की का माझ्यात काय कमी आहे, का मी असं दबून राहायचं असं म्हणून. आणि मग ती कविता शोभा गुरुजींच्या बंगल्याच्या खाली म्हणते, फ्लोरा रेस्टॉरंटच्या तिथे सरी मला कविता, कारण मला त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायला जायचं होतं आणि मला भीती वाटत होती की एवढ्या मोठ्या बाईशी बोलू कसं मी. तर फ्लोराच्या इथे गाडी उभी करून सरी कविता लिहिली मी. शून्यात जन्मलो आम्ही, शून्यात जन्मलो आम्ही, शून्यातच वाढलोही. शून्यात जन्मलो आम्ही, शून्यातच वाढलोही. शून्याचे करुनी मंथन काढू नक्कीच काही. शून्य आम्ही दिले जगाला, शून्य आम्ही दिले जगाला. नव्हती काहीच किंमत त्याला. बसवा एकाच्या बाजूला करी लाख जो नगण्याला. सागर होऊ कधीही बसलो जरी आज डोही. शून्यात जन्मलो आम्ही, शून्यातच वाढलोही. शून्याच्या केंद्राची धग, सर प्रोटॉन इलेक्ट्रॉन, शून्याच्या केंद्राची धग पेटून धरून ठेवी तो परिग. पेटले जर जाळील जग. चेतो एकत्रित आम्ही, एक ना दिशा दहाई. चेतो एकत्रित आम्ही, एक ना दिशा दहाई. शून्यात जन्मलो आम्ही, शून्यातच वाढलोय. शून्य तळपता सूर्य, शून्य तळपता सूर्य. जणू शंकराचे हे वीर्य. सोडून आता कौमार्य, करुनी जाऊ जे कार्य. होई अग्नीची ही लाही, अशी शक्ती या देही. शून्यात जन्मलो आम्ही, शून्यातच वाढलोय. अतिशय अर्थपूर्ण अशी तुझी ही कविता आहे. धन्यवाद सर. आणि ही कविता मी तुझ्याकडून ऐकल्यानंतर मी तुला हे सांगितलं आणि नंतर मी पाडगावकरांनी या कवितेबद्दल जे भाष्य केलेलं आहे तुझ्या पुस्तकाच्या प्रस्तावाने ते नंतर वाचलं मी. आणि अर्थपूर्ण कविता आहे. तू तुझ्या व्यापातून वेळ काढून इथे आलास आणि आमच्या या सगळ्या कार्यक्रमात सहभागी होऊन आम्हाला सगळ्यांना आनंद दिलास, प्रेक्षकांना तुझ्या काव्यामुळे आनंद दिलास, याबद्दल मला खात्रीच आहे. फक्त तुला ह्याच्यातून आनंद मिळाला आहे की नाही, तुला ही मुलाखत किंवा हा कार्यक्रम कसा वाटला एवढं तू आमच्या सगळ्यांच्या करता इथे लिहायचंस. आणि ह्या कार्यक्रमाबद्दल तुझं काय मत झालेलं आहे हे तू इथे अगदी थोडक्यात, अगदी 2 ओळीत 4 ओळीत इथे लिहि.